Now students, we are going to solve question number 8 and the figure is very important. मित्रांनो, डायग्राम फिगर खूप महत्त्वाची आहे आणि पाहिल्याबरोबर काही गोष्टी दिलेल्या आहेत आणि काही गोष्टी आपल्याला लगेच क्लिक झाल्या पाहिजे. ट्रँगल पी क्यू आर बघा, क्यू आर इक्वल टू ए, पी क्यू इक्वल टू ए, पी आर इक्वल टू ए. चला, जे दिसतं ते लिहितो. इन ट्रँगल पी क्यू आर, पी क्यू इक्वल टू क्यू आर इक्वल टू पी आर इक्वल टू ए. So triangle PQR is equilateral triangle. मित्रांनो, पाहिल्याबरोबर क्लिक झालं पाहिजे. इक्विलॅटरल ट्रँगल पहा. क्वेश्चन नंबर 5, क्वेश्चन नंबर 7, क्वेश्चन नंबर 8. इक्विलॅटरल ट्रँगल PQR इज इक्विलॅटरल ट्रँगल. सो अँगल P किंवा याचं पूर्ण लाव लिहू क्यू पी आर, क्यू पी आर कॉन्ग्रुएंट टू अँगल पी क्यू आर. तिन्ही अँगल कॉन्ग्रुएंट टू अँगल हा अँगल, हा अँगल आणि हा अँगल. याचं नाव सांगा पी आर क्यू, पी आर क्यू अँड ईच इज इक्वल टू 60 डिग्री. सांगा व्हॉट इज द रिझन? इक्विलॅटरल ट्रँगल इज इक्वी अँग्युलर ट्रँगल. इक्वी अँग्युलर म्हणजे सर्व अँगल कॉन्ग्रुएंट आहेत. म्हणजे ईच अँगल कितीचा? 60चा. 60 आणि हा पूर्ण 60. याचं जेव्हा काम पडेल तेव्हा आपण तो शोधून काढू. मित्रांनो, इतकं झालेलं आहे. आता मी पुढे जाणार. इथं रिझन लिहायचं आहे मित्रांनो. इक्वी अँग्युलर ट्रँगल, ईच अँगल इज 60 डिग्री. माहिती तुम्हाला मागच्या उदाहरणात सांगितलं आहे. नाव इन ट्रँगल PQR, this angle, what is the measure of this angle? This is 90, this is 60. So what is the measure of this angle? 30 degree, isn't it? Now PS is side opposite to 60 degree, side opposite to 60 degree. In triangle PQS, in triangle PQS, measure of angle PQS इज इक्वल टू 60 डिग्री. आणि आपल्याकडं फॉर्म्युला आहे साईड अपोजिट टू 60 डिग्री इज इक्वल टू. मित्रांनो, फॉर्म्युला पटकन सुचला पाहिजे. फॉर्म्युला सुचलं तरच काहीतरी येणार आहे. चला, 60च्या समोर मित्रांनो आपला हा ट्रँगल चालू आहे. फक्त हा ट्रँगल PQR, बाकीचं अजून काही पाहिलेलं नाही. चला, 60च्या समोर कोण आहे? PS. PS इक्वल टू सांगा, इक्वल टू √3/2 अपॉन हायपोटेनियस कोणता आहे मित्रांनो? हा 90 डिग्री. याच्या समोरचा काय? हायपोटेनियस PQ. PQ म्हणजेच काय? A किंवा याला आपण PQ लिहू. इज इक्वल टू √3/2 इंटू A. मित्रांनो, PS ची व्हॅल्यू आपल्याला 90 सापडलेली आहे. आपल्याला PM कडे जायचंय. कोणाकडे जायचंय? PM. नाउ इफ दिस अँगल इज 90 डिग्री, सॉरी 60 डिग्री, द मेजर ऑफ दिस अँगल इज 120 डिग्री. आपलं डी माहिती तुम्हाला, प्रोटेक्टर. कोण मापक? अँगल्स इन लिनियर पेअर. दोघांची ॲडिशन किती येईल? 180. सो PQM डायरेक्ट लिहिणार मी आता. अँगल PQM मित्रांनो तुम्ही हे लिहिलं असेल, मी याला पुसतोय आता. angle PQM, measure of angle PQM is equal to 180 minus 60 degree. आणि कारण लिहायचं angles in linear pair. हाफ सर्कल तयार होतं पहा. याला जर मी जोडलं तर हाफ सर्कल तयार होतं. हा 60 तर हा 120. मित्रांनो, इतकं करण्याची गरज नाही. 120 बरोबर आहे. इज इक्वल टू मेजर ऑफ अँगल PQM इज इक्वल टू 120 डिग्री. फ्रेम करून ठेवा, गरज पडली तर इक्वेशन नंबर देऊ. मित्रांनो, आता ट्रँगल PMQ मध्ये जायचं आपल्याला. इन ट्रँगल PMQ, PQR 60 डिग्री, साइड अपोजिट टू 60 डिग्री
आणि याची व्हॅल्यू काढून घेतली, पी एसची व्हॅल्यू काढली. दिस इज द व्हॅल्यू ऑफ पी एस. ओके. आता मी हा ट्रायंगल सोडून दिला, इकडं आलो. पी एम क्यू हा 60 म्हणून हा किती 120. अँगल्स इन लिनियर पेअर. आता पी एम क्यूमध्ये एम क्यू कॉन्ग्रुएंट टू पी क्यू, एम क्यू कॉन्ग्रुएंट टू पी क्यू इक्वल टू ए दिलेलं आहे. मित्रांनो पुन्हा तेच थेरम, इफ द साइड्स आर इन कॉन्ग्रुएंट अपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. चला याच्यासमोर कोण आहे, हा अँगल आहे. सांगा याचं नाव एम पी क्यू. मेजर ऑफ अँगल एम पी क्यू कॉन्ग्रुएंट टू मेजर ऑफ अँगल एम पी क्यू इज इक्वल टू याच्यासमोर हा अँगल आणि पी क्यूच्या समोर हा अँगल पी एम क्यू. पी एम क्यू सपोज इट इज एक्स डिग्री. समजा हा एक्स आहे, हा सुद्धा एक्स आहे. एक्स प्लस एक्स 2x आणि 120मधून 180मधून 120 गेले 60. हे दोघाला 30 देऊन टाकू. 30 120 किती झाले 180. फक्त आपल्याला ते लिहायचं आहे आता. इज इक्वल टू एक्स डिग्री. नाउ इट इज इक्वल टू एक्स डिग्री. सो मेजर ऑफ अँगल कशाला मेजर लिहायचं, एक्स प्लस 120 इज इक्वल टू 180 डिग्री. एक्स 120 एक्स प्लस 120 2x इज इक्वल टू 60 डिग्री. एक्स इज इक्वल टू 30 डिग्री. सो मेजर ऑफ अँगल एम पी क्यू कॉन्ग्रुएंट टू मेजर ऑफ अँगल पी एम क्यू इक्वल टू 30 डिग्री. इथं काय लिहायला सांगा मित्रांनो, अँगल सम प्रॉपर्टी ऑफ ट्रायंगल. काही स्टेप्स डायरेक्ट करणं आवश्यक आहे मित्रांनो, कारण आता उदाहरणाचं लेव्हल वाढलेलं आहे. आपल्याला छोट्या छोट्या गोष्टी येतात, फक्त आता मोठ्या गोष्टी करता आपल्याला थोडं विस्तृत लिहायचं. 30 120. आता मित्रांनो पहिले हा ट्रायंगल पाहिला, पी क्यू आर पी एस शोधली. नंतर ट्रायंगल पी एस एम हा नाही पाहिला, पी क्यू एम पाहिला. एक्सची व्हॅल्यू शोधली, किती आली 30. कशाची व्हॅल्यू शोधली मित्रांनो 30. मित्रांनो इथं याचं काही काम नाही, मी सध्या याला पुसतो किंवा याला चांगलं लिहितो म्हणजे तुम्हाला समजेल. हे हायपो काढून टाकतो म्हणजे इथं किती लिहितो मग 30. हे आपण शोधून काढलं. मित्रांनो आता ट्रायंगल नंबर 3 मध्ये जाणार आहे मी. पहा पी एम हा ट्रायंगल पी एम एस. चला लिहायचं आहे मित्रांनो इन ट्रायंगल पी एम एस. चला पी एम एस. this is 90 degree. Side opposite to 90 degree, this PM is hypotenuse. Is it right? Measure of angle PSM equal to 90 degree. So PM is hypotenuse. तुम्हाला समजण्यासाठी लिहितो मित्रांनो, लिहायचं काम नाही. नाउ PS is side opposite to 30 degree. Is it right? हा झाला 30, हा झाला 90. फक्त आपल्याला 30च पाहिजे. मग आपण काय करू आता, साइड अपोजिट टू 30 डिग्री. सांगा पुन्हा फॉर्म्युला 1/2 इंटू हायपो. साइड अपोजिट टू कोण आहे पी एस इज इक्वल टू 1/2. चला हायपो कोणता आहे सांगा मित्रांनो पी एम. मित्रांनो हे आपल्या कामाचं आहे, याला नंबर 2 देऊ. आपण पी एसची व्हॅल्यू शोधलेली पहा मित्रांनो. आपण कशाची व्हॅल्यू शोधलेली आहे पी एसची. पी एस इज इक्वल टू साइड अपोजिट टू 60 डिग्री. पी एस इज इक्वल टू √3/2 ए. मित्रांनो सापडते का पहा पुढं, आपण त्याला फ्रेम केलेली पहा अशी. पी एस इज इक्वल टू साइड अपोजिट टू 60 डिग्री √3/2 इंटू ए. तीच व्हॅल्यू आपल्याला इकडे टाकायची आहे. याला आपण 1 नंबर देऊ मित्रांनो.
मी पुसलेला आहे, तुमच्याकडे वहीत लिहिलेलं आहे. ह्या फ्रेमला नंबर 1 द्या आणि याला नंबर 2 द्या. आता पी एसची व्हॅल्यू इथे टाकतो मी. √3/2 इंटू ए इक्वल टू 1/2 इंटू पी एम. 2ला आपण इकडं करूनच घेऊ ना, कशाला. √3 इंटू ए अपॉन 2, हा 2 इकडं 1/2 होता, याला 2/1 करतो. ट्रान्सफर केलं, 2 2 गेट्स कॅन्सल. पी एम इज इक्वल टू √3 इंटू ए. आला मित्रांनो आपला स्टॉप. इज इट राईट? पहा मित्रांनो, आपण पहिला कोणता ट्रायंगल घेतला, पी क्यू आर. साईड अपोजिट टू 60 डिग्री काढली म्हणजे पी एस काढली. नंतर पी क्यू एम घेतला, पी क्यू एम हा 60 होता, हा 120, 30 30. इज इट राईट? मग हा 30 झाला, हा 90 झाला, म्हणजे हा ट्रायंगल घेतला आपण. हा ट्रायंगल घेतला मित्रांनो. पहा पुन्हा एकदा मी तुमच्यासाठी काढलेला आहे. मित्रांनो गोंधळ करून घेऊ नका. पी एम एस, पी एम एस. 90 कोणता? यस एम. 30च्या समोर कोण आहे? पी एस, हाफ ऑफ द हायपोटेनियस. हायपोटेनियस कोण आहे? पी एम. या प्रकारे मित्रांनो आपण शोधून काढलेला आहे. मित्रांनो एकच गावाला जायचं असेल तर विविध प्रकारचे मार्ग असतात. कोणी ह्या मार्गे जातं, कोणी त्या मार्गे जातं. एखाद्याला वाटलं की सर हे 30 60 90पेक्षा आपण अपोलोनियसनं सॉल्व्ह करू. व्हेरी नाईस, इट इज ऑल्सो वन वे. फक्त अपोलोनियसमध्ये आपल्याला एकच डोक्यात पाहिजे की मिड पॉईंट आला पाहिजे. काय आला पाहिजे? मिड पॉईंट. म्हणजे ही काय झाली पाहिजे? मीडियन. मग अपोलोनियस वापरायचं, वापरता येईल. पण मित्रांनो अपोलोनियस हा आपला रुटीन वे आहे आणि आपण वेगळ्या मार्गाने गेलेलो आहोत. आपण 30 60 90चा वापर केलेला आहे. आणि म्हणून परीक्षेमध्ये जरी काही भाग वगळलेला असला तरी तो भाग अपोलोनियसवर आधारित आहे म्हणून येणार नाही असं नाही. तो दुसऱ्या मार्गाने बी सोडवता येतो. म्हणून परीक्षा थोडी लांब आहे, तर त्या दृष्टीने आत्तापासून सगळाच अभ्यास करा, पुढे हे कामाला येणारच आहे. तर मित्रांनो पी एमचं काम झालं, आता पी एन राहिलं. पी एनचं पुन्हा तीच कथा आहे, फक्त इतकं लिहा. सिमिलरली वी कॅन प्रूव्ह दॅट पी एन इज इक्वल टू √3 इंटू ए. इतकंच वाक्य लिहायचं. हे 60, हे 120, म्हणून हे 30 30. इज इट राईट? मग आता पुन्हा हा ट्रायंगल पी एस एन हा झाला हायपो. हा काय झालेला आहे? हायपो. आणि साईड अपोजिट टू 30 डिग्री पी एस. साईड अपोजिट टू 30 पी एस. आलं मित्रांनो. इकडे 60 होती, इकडे पी एस 60 आली होती, इकडे 30च्या समोर. आणि या प्रकारे तुम्हाला हे उदाहरण सोडवावं लागणार आहे मित्रांनो. तर प्रयत्न करा. फक्त इथं काय वापरायचं आता? सिमिलरली. मित्रांनो ट्राय करा, पुन्हा एकदा फिगर काढा. फिगर जास्तीत जास्त मोठी काढा म्हणजे आपल्याला समजायला सोपं होतं. ठीक आहे मित्रांनो, तर हे तुम्ही करू शकता. नाव स्टुडंट्स, वी आर गोइंग टू सॉल्व क्वेश्चन नंबर 9. आणि हा क्वेश्चन सोडवण्यासाठी आपल्याला काळजीपूर्वक वाचणं आवश्यक आहे. प्रूव्ह दॅट द सम, व्हॉट इज द मिनिंग ऑफ सम? ॲडिशन. सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ डायगोनल्स. दोन डायगोनल्स आहेत, d1² d2². दोघांचं काय करावं लागेल? ॲडिशन ऑफ अ पॅरलोग्राम. चला, व्हॉट इज द नेम ऑफ द फिगर? पॅरलोग्राम. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट वर्ड फॉर अस अँड वी कॅन ड्रॉ नाऊ फिगर. पॅरलोग्राम. PQRS. पॅरलोग्राम म्हटलं की आपल्यासमोर 4 गोष्टी आल्या पाहिजे. नंबर 1, अपोजिट साइड्स आर पॅरलल. डेफिनेशन, अपोजिट साइड्स आर कॉन्ग्रुएंट. AA, BB. Diagonals, this is the bisector. What is this? Bisector means X, X, Y, Y. सगळ्या प्रॉपर्टी यूज केल्या. अपोजिट साइड्स आर पॅरलल, काही काम नव्हतं. अपोजिट साइड्स आर कॉन्ग्रुएंट. AA, BB. Diagonals bisect each other. YY, XX. O is the midpoint. मित्रांनो थोडंसं आकृतीचं वर्णन तुम्ही करायचं आहे. इन quadrilateral PQRS is parallelogram. So PS is equal to PQR. PS is equal to QR is equal to A. PQ is equal to SR equal to B. Opposite side of
पॅरलोग्राम. त्याच्यानंतर पी क्यू पी ओ कॉन्ग्रुएंट टू आर ओ इक्वल टू वाय. त्याच्यानंतर क्यू ओ कॉन्ग्रुएंट टू एस ओ इक्वल टू एक्स. डायगोनल्स बायसेक्ट्स इच अदर. मित्रांनो, जिथं जिथं शक्य आहे ना तिथं ABCD XYचा वापर करा. आपलं उदाहरण थोडंसं सोपं होतं. मित्रांनो, हे तुम्ही लिहायला अशी अपेक्षा करतो. आता काय झालं की दिलेली माहिती जी आहे ती आपण थोडक्यात लिहून घेतली. आपल्या दृष्टीनं हा पॉईंट, आता हा जो डायगोनल आहे हा बायसेक्ट झाला इथं ओला, म्हणजे ओ झाला मिड पॉईंट, PO झाली मीडियन. चला ट्रायंगलचं नाव सांगा. PQS. इन ट्रायंगल PQS PO is median because O is the midpoint. आता मेडियन म्हटलं की आपल्या समोर महान शास्त्रज्ञ कोण? अपोलोनियस. बाय अपोलोनियस थेरम कुठून मेडियन निघाली? P पासून. PQ स्क्वेअर PS स्क्वेअर, PQ स्क्वेअर प्लस PS स्क्वेअर. कोणती मीडियन आहे? PO. 2PO स्क्वेअर प्लस एकतर हा पार्ट घ्या किंवा हा पार्ट घ्या, आपण हा पार्ट घेऊ, 2QO स्क्वेअर. दॅट इज अपोलोनियस. मित्रांनो, आता किमती टाकायच्या. चला, PQ स्क्वेअर B स्क्वेअर, PS स्क्वेअर A स्क्वेअर, 2PO स्क्वेअर 2Y स्क्वेअर, 2QO स्क्वेअर 2X स्क्वेअर. आणि आता काय करू? प्रत्येकाला आपण 2 मल्टिप्लाय करू. मल्टिप्लाय बोथ साईड बाय 2. आता A स्क्वेअर पहिले लिहून घेतो, 2A स्क्वेअर प्लस 2B स्क्वेअर. X स्क्वेअर पहिले लिहून घेतो, 2 × 2 4X स्क्वेअर प्लस 4Y स्क्वेअर. फक्त 2 न मल्टिप्लाय केलं मित्रांनो. आपण काय केलेलं आहे? मल्टिप्लाय. आता पुढं आपण आता इथं लिहिणार आहोत 2A स्क्वेअर म्हणजे काय सांगा? A स्क्वेअर प्लस A स्क्वेअर, A स्क्वेअर प्लस A स्क्वेअर, 2B स्क्वेअर B स्क्वेअर प्लस B स्क्वेअर इक्वल टू 4X स्क्वेअर म्हणजे काय? 2X होल ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 4Y म्हणजे काय मित्रांनो? सांगा मित्रांनो. 2Y होल ब्रॅकेट स्क्वेअर. बरोबर आहे. A स्क्वेअर म्हणजे काय? आता आपण काय करू? आता क्रमाने घेऊ. हा B स्क्वेअर घेऊ पहिले, PQ स्क्वेअर. ओके, PQ स्क्वेअर याचं काम झालं. QR स्क्वेअर म्हणजे A स्क्वेअर प्लस QR स्क्वेअर. RS स्क्वेअर, RS स्क्वेअर म्हणजे हा B स्क्वेअर झाला. SP स्क्वेअर, SP स्क्वेअर म्हणजे हा A स्क्वेअर झाला. चारही बाजू घेऊन टाकल्या. 2X म्हणजे कोण? X प्लस X 2X, QA स्क्वेअर. QX मित्रांनो इथे लिहितो वरती मी, म्हणजे आणखी तुम्हाला समजायला सोपं होईल. PQ स्क्वेअर प्लस QR स्क्वेअर प्लस RS स्क्वेअर प्लस SP स्क्वेअर प्लस 2X QS स्क्वेअर प्लस 2Y स्क्वेअर PR स्क्वेअर. म्हणजे हे कोण आल्या? 4 साइड्स ऑफ अ पॅराबोलॉग्राम इज इक्वल टू द D1 स्क्वेअर D2 स्क्वेअर. हे आलं D1 स्क्वेअर प्लस D2 स्क्वेअर. पहिला डायगोनल दुसरा डायगोनल इक्वल टू द सम इज ॲडिशन ऑफ द स्क्वेअर्स ऑफ ऑल साइड्स. याचा स्क्वेअर याचा स्क्वेअर याचा स्क्वेअर याचा स्क्वेअर. हेन्स हे पूर्ण सेंटेन्स लिहायचं आहे मित्रांनो. हेन्स द सम ऑफ squares of diagonals of a parallelogram is equal to the sum of the square of its sides. इतकं पूर्ण लिहा. आणि नसेल वेळ, टाइम मॅनेजमेंट करायचं असेल तर लिहून टाका. हेन्स प्रूफ, हेन्स प्रूफ. समय की बात आहे. वेळ असेल तेव्हा लिहा, परीक्षेत असेल तर हेन्स प्रूफ लिहून टाका. फक्त वहीमध्ये पूर्ण वाक्यात लिहा, म्हणजे आपल्या डोक्यामध्ये फिट होईल. मित्रांनो, इथं मी अपोलोनियसचा वापर केलेला आहे. कोणता भाग येणार, कोणता येणार नाही, किती मार्काला येणार, महत्त्वाचं आहे का नाही, हे सर्व प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी आपल्या गणित शिक्षकाच्या संपर्कात राहा. मित्रांनो, परीक्षेला पाहून अभ्यास करू नका, कारण की पुढे स्पर्धा परीक्षेमध्ये कोण कामाला येईल हे सांगताच येत नाही. ठीक आहे मित्रांनो. नाउ स्टुडंट्स,
We are going to solve question number 10. Pranali and Prasad started walking to the east direction. दिशा. आणि दिशा म्हटल्याबरोबर मित्रांनो आपल्या डोळ्यासमोर भूगोल विषयाचा नकाशा आला पाहिजे. असं काहीतरी असतं किंवा इकडे लिहिलेलं असतं यन. यन मीन्स नॉर्थ. नकाशामध्ये असा एक बाण असतो आणि तिथे लिहिलेलं असतं नॉर्थ. म्हणजे हे डायरेक्शन कोणतं झालं? नॉर्थ. कोणतं झालेलं आहे? नॉर्थ. आणि नॉर्थला अपोजिट साऊथ. नॉर्थला ऑपोजिट साऊथ. राईट हँडला ईस्ट आणि लेफ्ट हँडला वेस्ट. उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम. नॉर्थ अपोजिट साऊथ, ईस्ट अपोजिट वेस्ट. आलं मित्रांनो? आपल्याला मॅथमध्ये सगळ्यांचं सहकार्य घ्यावं लागतं. प्रणाली ईस्टकडे चाललेली आहे. स्टार्टिंग वॉकिंग टू द ईस्ट अँड टू द नॉर्थ रिस्पेक्टिव्हली फ्रॉम द सेम पॉईंट. नाव सपोज दे आर ॲट धिस पॉईंट. मी इथं पॉईंट काढतो मित्रांनो. इथं पॉईंट काढणार आहे मी. आणि प्रणाली चालली ईस्टकडं. ईस्टकडं म्हणजे कुठं मित्रांनो? फॉरवर्ड डायरेक्शन. इकडे चाललेली आहे प्रणाली. प्रणाली किती अंतर गेली माहीत नाही. प्रसाद नॉर्थकडे चाललाय. नॉर्थ म्हणजे अपवर्ड. प्रसाद. चला एक इतकं तर काम झालं आपलं ईस्ट आणि नॉर्थ. आणि इथं 90चा पॉईंट झाला है ना. टू इथं व्हॉट इज द मेजर ऑफ दिस अँगल? 90. 90 म्हटलं की कोण आलं? पायथागोरस. आणि समजा हा इथं पोहोचला, ह्या इथं पोहोचला, प्रसाद इथं पोहोचला आणि प्रणाली. थोडं घाई करतोय आपण, पुढचं वाचतो. फ्रॉम द सेम पॉईंट. ह्या पॉईंटपासून दोघं निघालेले आहेत आणि या पॉईंटला नाव देऊ आपण बी. फ्रॉम द सेम पॉईंट बी अँड ॲट द सेम स्पीड. एका स्पीडनं चालत आहेत. कोणी स्लो चालत नाही, कोणी फास्ट चालत नाही, एका स्पीडनं चालत आहे. आफ्टर 2 hours टाईम 2 hours. स्पीड सेम. आफ्टर 2 hours distance between them 15√2 किलोमीटर. बरोबर आहे. फाइंड स्पीड पर आवर. मित्रांनो आपण इथं प्रसादला पोचलेला आहे, इकडं प्रणाली पोचलेली आहे. आपण हे दोघं जॉईन केलेले आहेत. इथं कोण पोचलेले आहे मित्रांनो? सी प्रणाली, ए प्रसाद. आकृतीचं वर्णन करा मित्रांनो. आता डिस्टन्स इज इक्वल टू, दोन्ही आकृत्या काढायच्या आहे मित्रांनो. आपल्याला काय काढायचं? फाइंड स्पीड पर आवर. आकृती डेव्हलप आपण केलेली आहे. आता आपल्याला रायटिंग वर्क करायचं आहे. प्रणाली 2दा-3दा आकृती काढा मित्रांनो. सगळं आकृतीवर. ही आकृती सुद्धा याच्यामध्ये ॲड करा. आता आपल्याला डिस्टन्स काढायचं आहे. डिस्टन्स इज इक्वल टू, सांगा मित्रांनो काय? स्पीड इंटू टाईम. स्पीड इंटू टाईम. एक बस आहे, तिचा स्पीड 50 किलोमीटर पर आवर आहे. एका बसचा स्पीड 50 किलोमीटर पर आवर आहे आणि ती 2 तास चालली, 2 hours चालली. तर ती किती डिस्टन्स गेली मित्रांनो? सूत्र कसं झालं तयार हे तुम्हाला मी सांगायचा थोडा प्रयत्न करतो. एका बसचा स्पीड 50 किलोमीटर पर आवर आहे. दिस इज पर मीन्स 1 hour. एका आवरला 50 किलोमीटर जाते. 2 hourला 50 × 2. डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड इंटू टाईम. सो इट इज डिस्टन्स. सूत्रपाठ कशाला करता? एका तासामध्ये 50 किलोमीटर. इन 1 hour 50 किलोमीटर्स. हाऊ मेनी डिस्टन्स इन 2 hours? 100. झालं सूत्र तयार. डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड इंटू टाईम. इज इट राईट? डू यू ॲग्री विथ मी?
सूत्र समजून घ्या मित्रांनो. 95% गोष्टी ह्या जर समजून घेतल्या ना तर पाठ करायचं काम नाही आणि वेळेवर गोंधळ नाही. आता चला नंबर 1चा डिस्टन्स किती ते पाहू. प्रणाली डिस्टन्स, प्रणाली किती डिस्टन्स चालली हे आपल्याला काढायचं. प्रणालीनं किती वेळ घेतला 2 आवर्स. सपोज स्पीड इज इक्वल्स टू x किलोमीटर पर आवर. दोघांचा स्पीड सेम आहे, सेम स्पीड x किलोमीटर पर आवर मीन्स डिवायडेड बाय आवर गेट्स कॅन्सल. डिस्टन्स इज इक्वल टू 2x किलोमीटर. प्रणाली किती किलोमीटर चाललेली आहे 2x किलोमीटर. प्रसाद डिस्टन्स इज इक्वल टू, याला आपण d1 म्हणू. d2 इज इक्वल टू स्पीड किती आहे प्रसादचा स्पीड x किलोमीटर पर आवर. का हो सर दोघांचा सारखा कसं काय दिले त्यांनी द सेम स्पीड. सर वेळ सारखी कसं काय, दोन्ही 2 तास चालले. आफ्टर 2 आवर्स इंटू 2 आवर्स गेट्स कॅन्सल. d2 इज इक्वल टू 2x किलोमीटर. 2x किलोमीटर. दोघांनी डिस्टन्स सेम पूर्ण केलेला आहे. किती 2x आपल्या दृष्टीनं सेम आहेत म्हणजे धिस डिस्टन्स अँड धिस डिस्टन्स आर कॉन्ग्रुएंट. मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हाच आहे. डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड इंटू टाईम. सूत्र कसं तयार झालं तुम्हाला समजून सांगितलं. बसचं उदाहरण घेतलं. तुम्ही तुमच्या मित्राला समजून सांगताना आणखी 3 उदाहरणं समजून सांगा त्याला की बाबा स्पीड म्हणजे काय असतो है ना, आणि हे काय असतं. प्रणालीने किती डिस्टन्स, स्पीड आहे x किलोमीटर दोघांचा सारखा, टाइम आहे 2 आवर्स दोघांचा सारखा, डिस्टन्स झालं 2x. दिस इज द डिस्टन्स कव्हर्ड बाय प्रणाली, दिस इज द डिस्टन्स कव्हर्ड बाय प्रसाद. बोथ आर कॉन्ग्रुएंट. इतका पॉईंट जर समजला तर पुढचं उदाहरण तुम्ही म्हणाल सर आता आम्हीच सोडवतो. मित्रांनो आता मी उदाहरण पुसून काढतो इकडचं. सेम स्पीड सेम टाइम आणि आता हा राहिला भाग द डिस्टन्स बिटवीन प्रसाद आणि प्रणाली. हे प्रसादचा पॉईंट हा प्रणालीचा पॉईंट याने दोघांमधलं डिस्टन्स 15√2 किलोमीटर आहे. डिस्टन्स बिटवीन प्रसाद आणि प्रणाली. प्रसाद इथं पोहोचला, प्रणाली इथं पोहोचली, दोघांमधलं अंतर 15√2 किलोमीटर आहे. आय थिंक इट इज क्लिअर नाउ. सो मित्रांनो लिहित चला. AC इक्वल टू लिहा तुम्ही डिस्टन्स बिटवीन प्रसाद आणि प्रणाली इक्वल टू चौकट करतो, वेळ लागेल तेव्हा त्याला नंबर देऊ. इज इट राईट. डिस्टन्स इज सेम इथे लिहू. डिस्टन्स कव्हर्ड बाय बोथ is equal. So AB congruent to AC. AB congruent to AC. D1 D2 same आहे. Distance is equal. So AB congruent to AC. This is D1. This is D2. D1 equal to D2. तर या प्रकारे मित्रांनो आपण ह्या ट्रायंगल मधल्या सगळ्या गोष्टी शोधून काढलेल्या आहेत. मित्रांनो उदाहरण सोडून मार्क मिळवायचे का उदाहरण समजून मार्क मिळवायचे. आपल्याला दुसराच प्रिफरन्स पाहिजे की उदाहरण समजलं पाहिजे. मित्रांनो इथं आपल्याकडे वेळ आहे आणि स्पर्धा परीक्षेमध्ये एका मिनिटात सोडवायचे. अंडरस्टँडिंग असेल तरच. मित्रांनो हा झाला 90. AB परपेंडिक्युलर टू BC नॉर्थ आणि ईस्ट. नॉर्थ अँड ईस्ट. द अँगल बिटवीन नॉर्थ अँड ईस्ट इज ऑलवेज 90 डिग्री. आता ट्रायंगल तयार झाला मित्रांनो. इन ट्रायंगल ABC AB कॉन्ग्रुएंट टू AC नॉट AC BC. सो चला ABच्या समोर कोण आहे सांगा. अँगल C, मेजर ऑफ अँगल C कॉन्ग्रुएंट टू BC च्या समोर कोण आहे सांगा. मेजर ऑफ अँगल A. कारण लिहा अँगल
अपोजिट टू कॉन्ग्रुएंट साईड, अँगल अपोजिट टू कॉन्ग्रुएंट साईड, आणि म्हणून दोन्ही अँगल सेम झाले. आणि मी याला आपल्या नेहमीच्या सवयीप्रमाणे काय घेऊ सांगा, याला घेतो, एक्स आलाय का कुठं, नाही जाऊ दे, याला आपण काय करू, यम घेऊ, यम यम, दिस इज यम, दिस इज यम, दिस इज 90. सो measure of angle A plus measure of angle B plus measure of angle C equal to, सांगा मित्रांनो किती, 180 डिग्री. रिझन सर आम्ही लिहितो, तुम्ही लिहा, अँगल सम प्रॉपर्टी ऑफ ट्रायंगल. ओके, व्हॉट इज द मेजर ऑफ ए, यम. यमची थोडी अडचण झाली आपल्याला, यम नको आहे ना आपल्याकडे भरपूर आहेत. आपण याला काय करू, याला घेऊ आपण बी. बी पण नको, आपण घेऊ याला वाय. वाय हां, कारण ते यम आलेलं आहे ना, त्याच्यामुळं डबल डबल नको. मित्रांनो 2y इज इक्वल टू 90, y इज इक्वल टू 45 डिग्री, y इज इक्वल टू 45 डिग्री. सो ट्रायंगल ABC is 45, 45, 90 ट्रायंगल. मित्रांनो रिवाइज करा काय काय केलं, काय काय केलं. ओके, आता साइड अपोजिट टू 45 डिग्री इक्वल टू, सांगा व्हॉट इज द फॉर्म्युला, साइड अपोजिट टू 45 डिग्री इज इक्वल टू, सांगा मित्रांनो, पाठ होतंय का, माहिती आहे का. साइड, मित्रांनो माझ्या पहिले तुम्ही वहीवर लिहिलं असेल अशी अपेक्षा करतो. साइड अपोजिट टू 45 डिग्री इज इक्वल टू 1/√2 इंटू हायपो. चला अपोजिट कोणती घेता, कोणती घ्या ना, सेमच आहे. ए बी कॉन्ग्रुएंट टू बी सी, दोन्ही साईड अपोजिट आहेत आणि दोन्ही सेम आहेत. 1/√2 इंटू हायपोटेनियस म्हणजे कोण, ए सी, इक्वल टू 1/√2 इंटू 15√2. ए बी कॉन्ग्रुएंट टू बी सी इक्वल टू 15 अँड दिस इज डिस्टन्स, सो किलोमीटर. 15. आणि आपलं उदाहरण वाचायचं आहे, आपल्याला काय पाहिजे, फाइंड देअर स्पीड पर आवर, फाइंड देअर स्पीड पर आवर, फाइंड देअर स्पीड पर आवर. व्हेरी इम्पॉर्टंट टर्म, डिस्टन्स, स्पीड, टाइम. प्रसाद अँड प्रणाली कव्हर्ड ईच, दोघांनी मिळून नाही, दोघांनी सेपरेट, ईच कव्हर्ड 15 किलोमीटर्स इन 2 hours. दिस इज डिस्टन्स, दिस इज टाइम. डिस्टन्स, टाइम. डी इज इक्वल टू एस इंटू टी, डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड इंटू टाइम, डिस्टन्स इज इक्वल टू 15, स्पीड शोधून काढायचं आहे, इंटू टाइम 2 hours. मित्रांनो मी इथे शॉर्टकट मारला, तुम्ही करू नका शॉर्टकट. स्पीड इज इक्वल टू 15/2, 15/2, दिस इज 15 किलोमीटर, दिस इज आवर्स. स्पीड इज इक्वल टू 7.5 किलोमीटर पर आवर. दॅट इज द आन्सर. 2 तासामध्ये 15 किलोमीटर, 1 तासात 7.5 किलोमीटर. 15 किलोमीटर इन 2 hours. सो इन 1 hour 7.5 किलोमीटर पर आवर. मित्रांनो स्पीड, डिस्टन्स आणि टाईम, DST, डिस्टन्स, स्पीड आणि टाईम, हा खरं तर बेसिकली फिजिक्सचा प्रश्न आहे, सायन्स. आणि तुम्हाला माहिती आहे की मेडिकलला जाऊ किंवा इंजिनिअरिंगला जाऊ, फिजिक्स हा कॉमन विषय आहे. आणि फिजिक्सचं जर कव्हर पेज काढून घेतलं किंवा त्याला कव्हर लावलं, दिसू दिलं नाही फिजिक्स शब्द, तर आतमध्ये पूर्ण मॅथ आहे. आणि म्हणून मॅथ आपला पिछा सोडत नाही. आणि म्हणून इंटरेस्टनं प्रत्येक सूत्र हाऊ, वाय, कसं आलं, इजंट इट, आणि समजून घ्या. तर मित्रांनो उदाहरण 2दा 3दा सोडवा, प्रॅक्टिस करा.